पारध येथे चैत्र नवरात्र उत्सवात पारंपरिक स्वाऱ्यांची भक्तिमय परंपरा जिवंत। चैत्र नवरात्र उत्सवात पारध येथे देवीची स्वारी भक्तिभावात पार। भोकरदन तालुक्यातील पारध शाहूराजा ही भूमी प्राचीन धार्मिक वारसा आणि परंपरांची जपणूक करणारी म्हणून ओळखली जाते। येथील बालाजी संस्थांच्या वतीने यंदाचा चैत्र नवरात्र उत्सव अत्यंत भक्तिभाव, श्रद्धा आणि पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला। या उत्सवाला अनेक वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेली असून गावकऱ्यांसाठी हा केवळ सण नसून श्रद्धेचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे। चैत्र महिन्याच्या प्रारंभी सुरू होणाऱ्या या उत्सवात कामदा एकादशीच्या उत्तर रात्री नंदी महादेवाची स्वारी मोठ्या भक्तिमय वातावरणात काढण्यात आली। हर हर महादेवाच्या जयघोषात निघालेल्या या स्वारीत यावर्षी महादेवाची स्वारी अमोल देशमुख यांनी तर पार्वतीची स्वारी रोहन लोखंडे यांनी साकारत स्वारीला विशेष धार्मिक आणि आकर्षक रूप दिले। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आदिशक्ती देवीची पारंपरिक स्वारी उत्साहात पार पडली। या स्वाऱ्यांचा इतिहास अनेक पिढ्यांपासून चालत आलेला असून पप्पू कुलकर्णी यांच्या घराण्याला या परंपरेत मानाचे स्थान आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देवी व महादेवाची स्वारी कुलकर्णी कुटुंबाच्या घरातूनच विधिवत पूजन करून प्रारंभ करण्यात आली। शिवराज कुलकर्णी यांनी मुकुट, नंदी व इतर साहित्य आकर्षक पद्धतीने डिझाईन करून स्वारीला विशेष आकर्षण प्राप्त करून दिले। यावर्षी देवीची स्वारी विष्णू बेराड यांनी भावपूर्ण भक्तिभावाने घेतली। देवीचे अलंकार सजावटीसाठी मंगेश आंबेकर, वामन लोखंडे, संजय लोखंडे, मनोज जोशी, पप्पू कुलकर्णी आणि रमेश आंबेकर यांचे विशेष योगदान लाभले। त्यांच्या मेहनतीमुळे स्वारी अधिक भव्य आणि देखणी झाली। बालाजी उत्सवाच्या निमित्ताने बालाजी संस्थानचे अध्यक्ष दिलीप बेराड, सचिव बकिमचंद्र लोखंडे, सुभाष तबडे, देविदास तेलंगरे, समाधान लोखंडे गुरुजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या पारंपरिक स्वाऱ्यांमुळे संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवी देवतांचे दर्शन घेतले। अशा धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरांमुळे पारध गावाची सांस्कृतिक ओळख आणि अधिक बळकट होत असून ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत जपली जात आहे। अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण, जालना। नमस्कार, मी सागर देशमुख। पारध येथे पारध ही नगरी ही प्राचीन काळापासून धार्मिक आणि संस्कृती जपणारी ही नगरी आहे। पारध येथे चैत्र नवरात्र हा उत्सव जो असतो बालाजी संस्थांच्या वतीने आयोजित केला जातो। बालाजी संस्थांचा जो कार्यक्रम म्हणजे सप्ताह असतो, 7 दिवसाचा जो महोत्सव असतो, यामध्ये सुरुवातीला भगवा ध्वज फडकवला जातो आणि ध्वज फडकल्यापासून पुढे 7 दिवस हा उत्सव चालू असतो। यामध्ये मध्यंतरी त्या 7 दिवसामध्ये रामनवमी येते। रामनवमीला राम जन्म केला जातो पारध येथे बालाजी मंदिरात। त्यानंतर तिथं कीर्तन केलं जातं आणि शेवटचे जे 2 दिवस असतात, ह्या 2 दिवसामध्ये महादेवाची स्वारी ज्या दिवशी असते त्याच्या आदल्या दिवशी रात्रीला पारध येथे गाव रात्रभर जागवण्यासाठी हे प्राचीन काळापासून आलेलं आहे की रात्रभर गाव जागवायचं आणि सकाळी सोंग काढायचं। तर ते गाव जागवण्यासाठी लोकनाट्य केल्या जातात, ज्यातून एक समाजाला समाज प्रबोधन करण्यासाठी हे लोकनाट्य असतात। आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे कामदा एकादशी असते। कामदा एकादशीच्या उत्तरेला सकाळी सुरुवातीलाच महादेवाची स्वारी निघते। महादेवाची स्वारी ही नंदी आणि पार्वती यांच्या याच्यामध्ये निघून ही पूर्ण गावात मिरवली जाते। त्याच्या दुसऱ्या दिवशी जी असते ती देवीची स्वारी असते। आणि खरं तर सांगायचं झालं तर ही स्वारी मागच्या काहीतरी वर्षापासून कुलकर्णी वाडा ह्या वाड्यापासून सुरुवात होतो आणि ह्या कुलकर्णी वाड्यातच ह्या दोन्ही स्वारी असते, महादेवाची नंदीची आणि देवीची स्वारी तिथं सजावट केली जाते। खरं तर सांगायचं म्हणजे शिवराज जो आहे कुलकर्णी वाड्याचा सध्याचा त्यांच्या घराचा जो सदस्य आहे शिवराज, या दोन्ही स्वारीचे जे मुकुट वगैरे असतात, याला लागणारं जे काही साहित्य असतं त्याचं खूप चांगल्या पद्धतीने सजावट करतो आणि ती मागच्या त्यांच्या 1, 2, 4, 5 पिढ्यापासून चालत आलेली संस्कृती आहे, तोही पुढे त्याचं चालू ठेवतोय। अशीच ही आमची संस्कृती अशीच अविरत चालली पाहिजे, जेणेकरून काय होतं हे सप्ताह 7 दिवसाचा जो असतो यामध्ये सर्व मुली जे बाहेर गावी दिलेले आहे ह्या भक्तिभावाने दर्शन घेण्यासाठी त्या 2 दिवस पारधला येतात आणि गावात खूप चांगल्या पद्धतीनं स्वारी पूर्ण संपन्न होती। पूर्ण गाव जागे असतं। पूर्ण त्या गाव महादेवच्या स्वारीमध्ये हर हर महादेव, बोल बालासाहेब की जय असे जयघोष केले जातात, जेणेकरून एक सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि वातावरणात कुठेतरी धर्माबद्दल आणि आपल्या संस्कृतीबद्दल एक विचार म्हणजे विचार जोपासला जातो। आणि तसंच दुसऱ्या दिवशी सुद्धा ज्यावेळेस स्वारी ही पूर्ण गावात मिरवली जाते त्यावेळेस पण जयघोष केले जातात, देवाचे नाव घेतले जातात, जेणेकरून एक संस्कृतीनुसार आपल्या धर्माचं आपण कसं पालन करावं या अशा बऱ्याच गोष्टी याच्यामधून शिकायला भेटतात। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव शिवराज राजेश कुलकर्णी। मी पारध या गावचा रहिवासी असून आपल्या गावाला भरपूर मोठी ऐतिहासिक आणि पारंपरिक सणांची
ही देणगी लाभलेली आहे. आणि या उत्सवांपैकी जो पहिला आपला मराठी महिन्यानुसार चैत्र नवरात्र महोत्सव येतो, या चैत्र नवरात्र महोत्सवामध्ये आपल्या गावचं जे श्री बालाजी मंदिर संस्थान आहे, या संस्थानद्वारे नवरात्र उत्सव साजरा केला जातो. यामध्ये महादेवाची स्वारी आणि देवीची स्वारी काढली जाते. या उत्सवाची सुरुवात नेमकी म्हणजे आपल्या लक्ष्मी पंचमी या तिथीला ध्वजारोहण सकाळी केलं जातं. त्या दिवशी प्रसाद वाटप केलं जातं. म्हणजे जे इच्छुक उमेदवार आहेत, ज्यांना महादेवाची स्वारी घ्यायची, देवीची स्वारी घ्यायची, ते तिथे हजर होतात. मग त्यापैकी त्यांना त्यांची निवड होते आणि त्यांना प्रसाद श्रीफळ नारळ देऊन त्यांना स्वारी दिली जाते. आणि त्या सायंकाळी श्री बालाजींची पालखी साजरी केली जाते. आणि मग नंतर या उत्सवादरम्यान श्रीरामनवमी वगैरे साजरी केली जाते. आणि कामदा एकादशीच्या उत्तर रात्री ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 2:30 ते 3च्या दरम्यान महादेवाची स्वारी निघते. आणि ही स्वारी आमच्या ब्राह्मणवाड्यातून, बालाजी मंदिरामागील ब्राह्मणवाड्यातून काढली जाते. आणि हे जे परंपरेचं वैभव आहे, हे आमच्या घराण्याला लाभलेलं आहे. आणि आमच्या घराण्यातून ही स्वारी सजवून बालाजी मंदिराकडे येते, मार्गस्थ होते. आणि तिथून श्री आपलं मारुती मंदिराच्या तिथून पार्वती घेतल्या जाते. आणि ते महादेव पार्वतीचा जोडा हे बालाजी महाराजांना नवरात्र उत्सवात भेटण्यासाठी येतात, असा हा उत्सव सोहळा दाखवला जातो. आणि तिथे मग बालाजी मंदिरात ते आरती केल्याच्या नंतर नगर भ्रमणासाठी महादेव पार्वती तिथून गावामध्ये फिरण्यासाठी मिरवणूक काढली जाते. आणि मग ही पूर्ण गावामध्ये फिरून मूळ वहिवाटीनुसार आमच्या घराचा जो दुसऱ्या रोडकडचा दरवाजा आहे, तिथे ही स्वारी संपन्न होते. आणि तसंच दुसऱ्या दिवशी म्हणजेच चैत्र त्रयोदशीच्या सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर 2:30 ते 3 वाजताच देवीची स्वारी काढली जाते. ही देवीची स्वारीसुद्धा आमच्या घराण्यातून निघण्याचा फार पूर्वीपासून मान आहे. आणि ही सर्व परंपरा मी अविरतपणे पार पाडत आहोत.